वसंत भाऊ गीते आपल्या विभागातले आमदार म्हणून उभे आहेत. त्यांच्या पाठीमागे संपूर्ण इंदिरानगर परिसर व गंगापूर परिसर उभा आहे. त्यांच्या आज कार्यालयाचं उद्घाटन आहे, मी असं जाहीर करतो. अध्यक्ष उपाध्यक्ष काँग्रेस भाऊचे माझे संबंध अगदी बरोबर 25-30 वर्षाच्या पुढचे आहेत. कारण वडाळ गावामध्ये भाऊ एक व्यक्ती असे आहेत का आंबेडकर पुतळ्याला पहिला हार भाऊचाच पडत आहे आणि भाऊ पहिले आमदार झाले. आम्ही त्यांचंच काम केलं. यावेळेस पण भाऊच्या बरोबर आहे आणि भाऊ आजच विजयी झाले असं मी हे करते. मुन्ना साळवे आहेत आमचे वडाळ गावातल्या स्थानिक महिला आहेत आणि मी रमाई महिला मंडळाच्या वतीने त्यांचे अध्यक्ष आहे. इकडे ह्या भाऊला आजच शुभेच्छा देते. भाऊ आमदार झाले ही आदरणीय नागरे काका, आदरणीय शिवडे काका, आदरणीय पळसकर काका, या ठिकाणचे सर्व ज्येष्ठ नागरिक व या ठिकाणी जमलेल्या माझ्या सगळ्या या ठिकाणचे बंधू आणि भगिनी मित्रांनो, येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होते आणि आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निवडणुकीचं वारं निर्माण झालेलं आहे आणि कुठेतरी ह्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे. त्यावेळेस या विभागातले पुष्कळ कामं केलेले आहेत. तेव्हापासून माझी त्यांची ओळख आहे. अनेक कामं केले, परंतु मध्ये त्यांना 2 वेळा ब्रेक मिळाला. तरी मी त्यांना परत आता हे करतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या इंदिरानगरचा राहिलेला विकास सुद्धा ते करतील अशी मला आशा आहे. तरी सर्वांनी, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, सर्व समाजातल्या लोकांनी यांना भरघोस मतदान करून आणि प्रचंड मतांनी निवडून द्यावे आणि पुढील 5 वर्षासाठी संधी द्यावी हीच मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. माझी मनापासून एवढीच इच्छा आहे की इंदिरानगरच्या बूथवरचा कलंक मिटवायचा आहे. इंदिरानगर आणि गंगापूर रोड या दोन्ही विभागाचं कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. गंगापूर रोडच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी हेमलताताई पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आज आमचे ज्येष्ठ, आमचे मार्गदर्शन त्या इंदिरानगरातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय आलय काका, आदरणीय नागरे काका, आदरणीय शिवडे काका यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि म्हणून या शेवटच्या 8 दिवसाचा हा प्रचाराचा हे आहे. शेवटचे 8 दिवस उरलेले आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना आणि सहकार्यांना मी एकच विनंती करेन की आपण खूप खबरदारी घेऊन या प्रचार या ठिकाणी करायचा आहे. या कार्यालयामध्ये जे काही उपलब्ध असेल ते घेऊन आपण घरोघरी जाऊन लोकांच्या स्लिप त्या ठिकाणी द्यायच्या आहे. मतदारांपर्यंत त्या स्लिप पोहोचल्या पाहिजे आणि 30 तारखेला जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. सपनों से हर घर सजाएंगे, रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे, प्लास्टिक हाउसहोल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे. सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक.